हर हर महादेव। ओम नमः शिवाय। भोलेनाथ महाराज की जय। हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोल्हापूरचा नाटवा। तर आज आपण शिवनगर गावाच्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये आहोत आणि दर्शन वगैरे आम्ही घेतलेलं आहे। संख्येला आपल्या दीपाली आहे, युग आहे आणि आपण रोहिणी तालुक्यातील लोणार परिसरातील पुरातन वास्तू आहे त्याचं आपण दर्शन घडणार आहोत। म्हणजेच पुरातन आपला लोणारचा जो शिवमंदिर आहे तो दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि लगेचच आपण वेळ असला तर आपण पुढे खंडेश्वरी येथे देखील आपण जाणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा। गाईज लहान मुले पण आलेले आहेत देवाच्या दर्शनाला। गाईज दीपाली आहे, युग पण आहे आणि चला आपण डायरेक्टली आता लोणार गावामध्ये। गाईज महादेवाचं देखील दर्शन झालेलं आहे आपल्याला आणि लगेच आता आपण लोणार गावातील आपला जो पुरातन मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे, तो दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया आणि ते मंदिराचं देखील आपण दर्शन करूया। तर गाईज कंटिन्यू राहा। तर गाईज आता आपण बाईकनेच आता जाणार आहोत आणि आपल्या शिवनगर गावापासून ते लोणार फक्त अर्धा किलोमीटर अंतरावर आहे आणि पूर्ण आपण पुरातन जे शिवमंदिर आहे ते दाखवण्याचा आज प्रयत्न करणार आहोत आणि पांडवकालीन ते मंदिर आहे। तसेच जो आपला खंडेश्वरी आहे ते देखील पांडवकालीन आहे, गुफा आहे, तिथे देखील खंडेश्वरी माता विराजमान आहे, ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा। सोबत आपल्या बाईक आहे आपली आणि युग आहे, मी आणि दीपाली, तर तिने कॅमेरा होल्ड केलेला आहे। गाईज सोबत दीपाली पण आहे आणि चला आता अशा प्रकारचा रस्ता आहे आपला। गाईज आता आपण लोणार गावामध्ये एंट्री केलेली आहे आणि लगेचच आपल्याला जो लोणार गावचा जो तलाव आहे ना, त्या तलावाच्या साईडलाच टेम्पल आहे, मंदिर आहे। गाईज गाडी वगैरे लावलेली आहे आणि चला आता थेट आता मंदिरामध्येच। योग चल। साक्षात महादेव विराजमान, इकडे या साईडला गणपती आहे। आपण पाहू शकाल शुभकाशी पांडवकालीन लेणी आहे, म्हणजेच पांडवकालीन मंदिर आहे। एकदम उत्कृष्ट प्रकारचं शिल्प आहे। उत्तम प्रकारची अशी शिल्पकला आणि जी पुरातन म्हणजेच एकदम पांडवकालीन आहे। भगवान महादेव समोर नंदी विराजमान। गाईज मंदिराची बहुतेक पडझड झालेली असून हे पुरातन मंदिर आहे एकदम, आणि
एकदम उत्तम प्रकारची अशी कलाकुसर मंदिरावर दिसत आहे। हे मंदिर साक्षात महादेवाचं लोणाड या गावात स्थित आहे। इज पाहू शकता पूर्ण पाषाणाची कला आणि वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम या खांबावर आपल्याला दिसत आहे। इज बहुतेक मंदिराची ना पडझड झालेली आहे आणि आपल्याला थोडासा अंश आपल्याला दिसत आहे। एकदम उत्तम प्रतीचा असं शिलालेख म्हणजेच येथे कोरीव काम या मंदिराचं आहे। गाईज मंदिराचं बॅक साईड आहे। समोरच मागच्या साईडला ना आपल्याला भला मोठा असा तलाव दिसतोय आणि असं सांगण्यात येते पांडवांनी याच तळ्यातून माती काढून म्हणजेच हे मंदिर बनवलं असावं। मंदिराची बॅक साईड। गाईज तलावामध्ये मासे बघा किती आहेत। पूर्ण तलाव आहे का? हीच मंदिराच्या बॅक साईडलाच आपल्याला सुशोभित असं तलाव दिसत आहे आणि एकदम मस्त असं वातावरण आहे ते। गाईज इथे पूर्ण बॅनरवर पूर्णपणे मंदिराची माहिती दिलेली आहे। इसवी सन 11व्या शतकातील रामेश्वर शिव मंदिर लोणाड। तसेच साईडला शिवखंडेश्वरी माता मंदिर लोणाड भावाले गाव, येथे देखील आता आपण जाणार आहोत। गाईज 11व्या शतकातील रामेश्वर मंदिर लोणाड हे पूर्णपणे आपण पाहिलेलं आहे आणि दर्शन वगैरे घेतलेलं आहे देवाचं। आणि लगेच आता आपण शिवखंडेश्वरी माता मंदिर भावाले लोणाड येथे आता जाणार आहोत। समोरून रामेश्वर मंदिर अशा प्रकारे दिसत आहे आपल्याला। भरपूर अशी मंदिराची पडझड झाल्यामुळे काही अवशेष इथे शिल्लक आहेत आणि स्वयं विराजमान भगवान शिवशंकर। काहीच 11व्या शतकातील रामेश्वर मंदिर जे लोणाडमध्ये स्थित आहे। देवाचं दर्शन वगैरे तसेच मंदिराचा आम्ही पूर्ण सारांश आपल्याला दाखवलेला आहे। आणि लगेच आता आपण शिवखंडेश्वरी माता मंदिर लोणाड भावाले येथे आता आपण जाणार आहोत। तर गाईज कंटिन्यू राहा। चला तर शिवखंडेश्वरी मंदिर लोणाड भावाले। गाईज लोणाड गावातूनच शिवखंडेश्वरीला मार्ग आहे, म्हणजेच जानवल गाव। हा पूर्ण जानवल गाव आहे। गाईज तुम्ही खंडेश्वरी मार्गाला येत असाल तर हा गाव म्हणजे जानवल गाव आपल्याला क्रॉस करायला लागेल लोणारमधून यायचं असेल तर। पण जरा जपून, का तर भरपूर असे गतिरोधक या रस्त्यामध्ये आहेत। आपण पाहू शकाल भरपूर असे गतिरोधक आहेत या रस्त्याला। गाईज जानवल गावापर्यंत क्रॉस करतात आपल्याला अशा प्रकारचा रस्ता लागतो। म्हणजे हा भिवंडी ते सावत नाका आहे आणि समोरच आपल्याला टेकडी लागते। आणि आपण पाहू शकाल शिवखंडेश्वरी माता मंदिर जाण्याकडे मार्ग आहे आणि हा अशा प्रकारचा मार्ग आहे। आणि आपण 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर आपण या मार्गाने नेऊ शकता। तर गाईज चला तर पूर्ण खंडेश्वरी मातेचं दर्शन आपण आता करणार आहोत।
आणि कशा प्रकारे लेणी आहे, पुरातन लेणी आहे ते देखील आपण दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहोत. तर गाईज कंटिन्यू राहा. गाईज अवघ्या 5 मिनिटामध्येच आपण आता मंदिराच्या जवळ आलेलो आहोत आणि ती भक्ती आहे, त्या भक्तीसाठी आम्ही काही पण करू शकतो. बरोबर. हां, आता काल संडास बाथरूम व्यवस्थित केलं आहे आणि त्याच्यानंतर बाकीचा परिसर सगळा धुवून काढला आहे. विश्वास कुंभार हे मेस्त्री आहेत. पूर्ण पत्रांचे तसेच पूर्ण मेस्त्री कामे करत असतात हां. आणि त्यांचं आपल्याला दर्शन झालं. काहीच एकदम सुशोभित असं परिसर मंदिराचं केलेलं आहे. पूर्ण ग्रामपंचायत आपला लोणार भावाले आणि समोरच आपल्याला अशा प्रकारचं मंदिर श्री खंडेश्वरी मातेचं दिसत आहे. पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं आहे, पुरातन आहे. तर गाईज चला तर आपण डायरेक्टली आता मंदिरामध्ये प्रवेश करूया. आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यातच आपल्याला थलेभाऊ दिसले. मंदिराचे सेवाभावी हे पूर्ण आपल्याला दिसत आहे ना, किरण भाऊ थले यांच्या माध्यमातून आता आपल्याला थोडेफार दिसत आहे. आणि साईनाथ भाऊ थले आपण पाहू शकाल, मस्त एकदम उत्कृष्ट प्रतीची अशी साफसफाई तसेच वेगवेगळ्या प्रकारचं असं वेगवेगळं माध्यम आपल्याला दिसत आहे आणि एकदम सुशोभीकरण इथे मंदिराचं केलेलं आहे. खरोखर भरपूर असं म्हणजेच साईनाथ भाऊ थले यांना मानायला लागेल आणि एकदम चांगल्या प्रकारचं असं इथे नियोजन. आणि मंदिराच्या उजव्या दिशेला आपल्याला गणरायाचं दर्शन होतं आहे. पूर्ण पुरातन म्हणजे मंदिर आहे, पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं मंदिर आहे. आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिराचा समोरील भाग आई माऊलीचा उदो उदो, खंडेश्वरी माते की जय. गाईज आपण पाहू शकता एकदम भव्य दिव्य अशी गुफा आहे आणि हे तीर्थक्षेत्र शिवखंडेश्वरी लोणार भावाले येथे आणि पूर्ण पुरातन असं मंदिर आहे. पूर्ण पाषाणामध्ये कोरलेलं मंदिर आहे हे. प्रथमतः गणरायाचं आपल्याला दर्शन होतं आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला गणरायाचं दर्शन होतं आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपण पण दर्शन घेऊया. आई माऊलीचा उदो उदो. खंडेश्वरी माते की आई माऊलीचा खंडेश्वरी माते की खंडेश्वरी माते की पूर्णपणे पाषाणामध्ये कोरलेलं असं मंदिर आहे. पूर्ण पाहू शकता स्वयंमाता खंडेश्वरी.
आमच्या पूर्ण भागातील कार्यकर्ते तसेच समाजसेवक पूर्ण मंदिराला काही ना काही असं सहकार्य करत असतात आणि सहकार्यातून आज आपण पाहू शकता एकदम सुशोभित असं भव्य दिव्य असं खंडेश्वरी मंदिर असं आपल्याला दिसत आहे. पण हे पूर्ण पुरातन मंदिर आहे. आपण पाहू शकता कैलासवासी सालूबाई मंगलथले यांच्या स्मरणार्थ जो आपल्याला वाज दिसत आहे. ओम नमः शिवाय. हीच पूर्णपणे डोंगरावर आणि गुफेमध्ये हे मंदिर आहे. समोरच आपल्याला लोणारच्या रामेश्वर मंदिर शिवमंदिर आहे त्याचा पूर्ण आढावा आणि त्याची माहिती पूर्ण ऐतिहासिक माहिती पूर्ण दिलेली आहे जो आपण आताच पाहिलेला आहे. समोरच आपल्याला शिवखंडेश्वरी माता लोणाड भावाले हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील असलेले लोणाड येथील प्राचीन शिवखंडेश्वरी मंदिर हे 6व्या तसेच 7व्या शतकातील एक गुहा मंदिर असून ते एक अत्यंत पवित्र असे ऐतिहासिक ठिकाण आहे. टेकडीवर वसलेल्या या मंदिरात शिवपार्वतीच्या सुंदर मूर्ती असून हे एक राज्य संचित स्मारक आहे. हे ठिकाण निसर्गरम्य परिसरात वसलेले असून प्राचीन गुहा मंदिर परंपरेचे एक आध्यात्मिक प्रतीक आहे. लोणाड शिवखंडेश्वरीचा गौरव आणि वैशिष्ट्य हे मंदिर एक टेकडीवर वसलेले असून हे गुहेच्या स्वरूपात आहे आणि ते 6व्या आणि 7व्या शतकातील आहे. मंदिरात अतिशय नाजूक असे कोरीव काम असलेले स्तंभ आहेत. तसेच खडकावर कोरलेल्या शिवपार्वती आणि राजघराण्याच्या मूर्ती आहेत. मध्ययुगीन काळात हे ठिकाण येथे शुभ दिवशी विशेष विधी केल्या जातात. हे मंदिर भिवंडीच्या गजबडापासून दूर एक नैसर्गिक व निसर्गरम्य टेकडीवर असलेले आहे. अशा प्रकारची येथे माहिती दर्शवलेली आहे. पाहू शकता आपण साईनाथ थले यांना जे आईचे परमभक्त आहेत. खरोखर त्यांची मेहनत ही अमाप आहे मंदिरासाठी. फुलना फुलाची पाकली म्हणजेच मेहनतीच्या स्वरूपात हे काही ना काही ते करत असतात आणि आपण पाहू शकता एकदम सुशोभित असं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. शिवखंडेश्वरी लोणाड भावाले. गाईज आता आपण लोणाड भावाले शिवखंडेश्वरी टेम्पलला भेट दिलेली आहे आणि पूर्ण पुरातन हे मंदिर 6व्या आणि 7व्या शतकातील हे असावे आणि हे पूर्ण सुशोभीकरण आपण पाहतात. हे पूर्ण टॉयलेटची लोकांना सोयी तसेच सर्व भक्तजनांची ही सुविधा ही पूर्णपणे लोणाड गावचे आमचे ब फाउंडेशन मार्फत हे केले जाते. तर गाईज आपण पाहू शकाल किती सुशोभीकरण इथे झालेलं आहे आणि प्रथमतः मी ते पाहतोय की बाबा या शिवखंडेश्वरी मंदिराला एक नवीन असं लूक आणि भक्तगणांना एकदम सोयीस्कर असं दर्शन हे घेऊ शकतील. समोर आपण पाहू शकता खोल अशी दरी आहे आणि येथेच वरती टेकडीवर शिवखंडेश्वरी मातेचं मंदिर विराजमान आहे. एकदम पुरातन असं मंदिर आहे. रामेश्वर शिव मंदिर लोणाड तसेच शिवखंडेश्वरी माता मंदिर लोणाड भावाले या दोन्ही टेम्पल ज्या आहेत ते पूर्ण पुरातन अशा आहेत आणि ते आपण दाखवण्याचा आज आणि दर्शन घेण्याचा आज आपला योग होता. गाईज आज आपण रामेश्वर मंदिर लोणाड रामेश्वर शिव मंदिर लोणाड तसेच खंडेश्वरी माता मंदिर भावाले लोणाड यांना आपण पुरातन या मंदिरांना भेट दिलेली आहे आणि खरोखर तुम्ही पण या मंदिरांना भेट द्या आणि हे पूर्ण जीर्णोद्धार आपण पाहतात सुशोभीकरण आपण पाहतात हे पूर्णपणे ब फाउंडेशन लोणाड यांच्या मार्फत केलेलं आहे तसेच सर्व आपले ग्रामपंचायत. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला हा आज आमचा छोटासा व्लॉग त्याबद्दल निश्चिंत सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्हाला जर येवायचं असेल या मंदिरांना आमच्या पुरातन मंदिरांना भेट देण्यासाठी तर कल्याणपासून ते सुमारे 7 ते 8 किलोमीटरवर हे मंदिर आहेत आणि कोणी पण आपल्याला का तर हे जुने मंदिर असल्यामुळे सर्व या साईडला पूर्णपणे
परिचित अशी मंदिर आहेत. तर कोणी पण आपल्याला मार्गदर्शन दाखवेल आणि मार्गदर्शन करेल. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला हा व्लॉग त्याबद्दल निश्चित सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असेल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कोलीवाड्याचा नागवा.